दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला ती फारशी आवडत नाही. पण याचाच वापर करून मस्त अशी गरमागरम कुरकुरीत भजी बनवली तर कोणाला खायला आवडणार नाहीत. आणि सध्या पावसाळासुद्धा सुरू आहे, त्यामुळे गरमागरम वाफाळत्या चहासोबत जर का अशी कुरकुरीत भजी बनवली तर घरामध्ये असलेला किलोभर भोपळासुद्धा अगदी सहज फस्त होईल. चला तर मग ही मस्त अशी कुरकुरीत आणि गरमागरम भजी कशी बनवायची ते बघूयात. आता भोपळ्याची भजी बनवायची आहे, त्यासाठी इथे मी एक ताजा कोवळा भोपळा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे. अर्धा भोपळाच आपल्याला भजी बनवण्यासाठी वापरायचा आहे. भोपळा कोवळा असल्यामुळे याची वरची जी साल आहे ती आपण पिलरने काढून टाकणार नाही आहोत. याला आपल्याला डायरेक्ट किसून घ्यायचं आहे. तर किसण्यासाठी आपल्याला किसणीचे हे जे मोठे छिद्र आहेत याचा वापर करायचा आहे, म्हणजे मग भजी छान लच्छेदार बनून तयार होतात. लहान छिद्र वापरायचे नाही आहेत. भोपळा किसणीच्या मोठ्या छिद्राने किसून घेतला की म्हणजे मग भोपळ्याचा किस असा लांबसडक पडतो आणि त्याचबरोबर भजीसुद्धा मस्त अशी कुरकुरीत बनून तयार होतात. तर हे बघा, इथे मी सगळा भोपळा किसून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघाल तर लांबसडक असा भोपळ्याचा किस आपल्याला तयार मिळालेला आहे. सगळा भोपळा किसून झाला आहे. आता याला आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. भोपळ्याचा किस बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा उभा लांब पातळ चिरलेला कांदा. कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कांदा घातल्यामुळे भजी आणखीन चवीला छान लागतात. त्यामुळे इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरून घेतलेला आहे आणि कांदासुद्धा मी यामध्ये घातला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून कांदा आणि भोपळ्याच्या किसाला चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, यामध्ये घातलेलं मीठ मी कांदा आणि भोपळ्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मुरू द्यायचं आहे. याकरता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनटासाठी हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण भजीसाठी एक साधं सोपं हिरवं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी न घालताच आपण हे मिक्सरवर फिरून बारीक वाटून घेणार आहोत. तर हे बघा, हे अशा पद्धतीने आता आपलं इथे हिरवं वाटण तयार झालं. त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे 1 वाटी बेसन पीठ. तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणखीन बेसन पिठाची गरज लागली तर पुढे जाऊन आपण ते वापरणार आहोत. भजी छान कुरकुरीत व्हावीत याकरता मी यामध्ये 4 चमचे आणि साधारण पाव वाटी इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची, 1 चमचाभर हिरवं वाटण जे आपण तयार करून घेतलं होतं ते घातलेलं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. आता यामध्ये घालूयात थोडंसं मीठ. खूप जास्त मीठ इथे घालायचं नाही, कारण सुरुवातीलाच कांदा आणि भोपळ्याच्या किसामध्ये मीठ घालून आपण ते मुरत ठेवलेलं आहे. त्यामुळे मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचं. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत दाटसर असा याचा आपल्याला घोळ तयार करून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं हिरवं वाटण शिल्लक होतं, त्यामुळे मी त्यामध्येच पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी यात घालून याचा बघा हा असा दाटसर घोळ तयार केलेला आहे. तर सुरुवातीलाच मी यामध्ये खूप जास्त बेसन पीठ घातलं नव्हतं. थोडं थोडं बेसन पीठ यामध्ये घालत आपण याचा दाटसर असा घोळ तयार करून घेणार आहोत. तर सुरुवातीला 1 वाटी बेसन पीठ घातलं होतं आणि त्यानंतर आणखीन 1 वाटी बेसन पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. बेसन पिठाच्या गुठळ्या तयार होऊ नयेत याकरता मी थोडं थोडं बेसन पीठ असं हे ॲड करत बेसन पिठाचा असा छान दाटसर घोळ तयार केलेला आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, हे असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. याला एक 4 ते 5 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे मग भजी बनवताना आपल्याला यामध्ये सोड्याचा वापर करायचा नाही. बेसन पीठ चांगलं फेटून घेतलं की म्हणजे मग भजी छान हलकी फुलकी आणि मस्त जाळीदार बनून तयार होतात. तर याला मी 4 ते 5 मिनटं चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि मस्त असा हा घोळ तयार झाला आहे. याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ. यानंतर बघा, आपण सुरुवातीलाच भोपळ्याचा किस आणि कांद्यामध्ये मीठ घालून याला थोड्या वेळासाठी मुरत ठेवलेलं होतं आणि याला बऱ्यापैकी आता पाणी सुटलेलं आहे, हे ओलसर झालेलं आहे. हे आपण असंच न वापरता आता हा जो भोपळ्याचा किस आणि कांदा आहे यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला हाताने घट्ट असं दाबून पिळून बाजूला काढून टाकायचं आहे आणि याला असं मोकळं किंवा कोरडं करून घ्यायचं आहे. तर हे बघा, याला जे मिठाचं पाणी सुटलेलं होतं ते बऱ्यापैकी बाजूला काढून टाकलेलं आहे आणि कांदा आणि भोपळ्याचा किस असा हा छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आता लगेचच आपल्याला याला बेसन पिठाच्या बॅटरमध्ये घालायचं आहे. तर तयार करून घेतलेला भोपळ्याचा किस आणि कांदा बेसन पिठाच्या बॅटरमध्ये काढून घेऊ
आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळं घातल्यानंतर याला बेसन पिठाच्या बॅटरमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आधीच आपण सगळे मसाले, हळद, मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता फक्त हे आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। फक्त हे मिक्स केल्यानंतर खूप जास्त वेळ हे बॅटर आपल्याला असंच ठेवायचं नाही, कारण भोपळ्याचा किस आणि कांद्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो आणि हे खूप जास्त वेळ जर का आपण असंच ठेवलं तर बॅटर खूप जास्त पातळ होऊ शकतं। त्यामुळे हे मिक्स केल्याबरोबर लगेचच आपल्याला याची भजी तळायला घ्यायची आहे। भजीचं बॅटर तयार झालेलं आहे आणि त्याचसोबत मी दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये भजी तळण्याकरता तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे। आता आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तर लहान मोठ्या आकाराची तुम्हाला ज्या पद्धतीने भजी हवी असतील तशी तुम्ही भजी तेलामध्ये सोडू शकता। तर हे बघा, हे असे मी मध्यम आकाराचे भजी तेलामध्ये सोडून घेत आहे। भजी तळत असताना गॅस कुठेही बारीक करायचा नाही, नाहीतर भजी तेल जास्त शोषून घेतात, व्यवस्थित तळली जात नाहीत आणि तितकी कुरकुरीत आणि जाळीदार तयार होत नाहीत। त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करायचं, गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती भजी सगळ्या बाजूने व्यवस्थित छान कुरकुरीत होईस तोपर्यंत तांबूस रंगावर मस्त अशी तळून घ्यायची आहेत। तर हे बघा, मध्यम गॅसवरती साधारण 3 ते 4 मिनटं सगळ्या बाजूने भजी छान अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत तांबूस रंगावरती तळून झाली की याला आपल्याला तेलातून बाजूला काढून घ्यायचं आहे। यातलं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि तेलातून आपल्याला भजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त असे काटेरी आणि लच्छेदार भजी आपली इथे तयार झालेली आहेत, कारण आपण भोपळा किसून घेतलेला होता। छान कुरकुरीत भजी तयार होतात। आता याच पद्धतीने शिल्लक राहिलेले जे बॅटर आहे ना, त्याचेसुद्धा आपण अशाच पद्धतीने भजी तयार करून घेणार आहोत। दुधी भोपळ्याची भाजी घरातल्या लहानांनाच काय तर मोठ्यांना सुद्धा खायला फारशी आवडत नाही, पण जर का दुधी भोपळ्याचा वापर करून अशी कुरकुरीत भजी बनवली तर नक्कीच सगळे आवडीने खातील। आणि सध्या पावसाळासुद्धा सुरू आहे, त्यामुळे रिमझिम पावसामध्ये काहीतरी गरमागरम कुरकुरीत बेत तुम्हाला करायचा असेल तर ही दुधी भोपळ्याची भजी तुम्ही नक्कीच करू शकता, कारण खायला खूप जास्त कुरकुरीत लागतात आणि मस्त अशी ही गरमागरम कुरकुरीत भजी खायला कोणाला आवडत नाही। तर हे बघा, भजीची दुसरी बॅचसुद्धा इथे मी मस्त कुरकुरीत आणि तांबूस रंगावरती छान अशी तळून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने इथे आपले हे दुधी भोपळ्याचे मस्त कुरकुरीत गरमागरम भजी खाण्यासाठी तयार झालेली आहेत। ही भजी आतून मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि वरून छान काटेरी, खरपूस आणि कुरकुरीत होतात। खायला तर अतिशय छान लागतात। त्यामुळे सध्या पावसाळा सुरू आहे, एकदा तुम्ही ही दुधी भोपळ्याची भजी नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।